नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय सांग. जयवंत धोंडराम दापळे, वाघापूर, तालुका पत्रगड, जिल्हा कोल्हापूर. आपण ही एसटी वैद्यवर काकडी केली. हे क्षेत्र किती आहे? अर्धा एकर. अर्धा एकर. आता प्लॉट रोप लागण आहे का बी लागण आहे? रोप लागण. रोप लागण आहे. रोप लागण केल्यानंतर आता किती दिवस झालं? 29 एप्रिलची रोप लागण. 29 एप्रिल म्हणजे आता तोड सुरू होऊन किती दिवस झालं? 15 दिवस झाले. 15 दिवसात माल किती झाला तुमचा आता? 15 दिवसात 1100 किलो माल झाला. 1100 किलो. आता तोड्याला सरासरी किती निघते माल आता? तोड्याला 70 ते 90 किलोच्या आसपास. मग आता तुम्ही आता हे माल आपण बघू शकतो. तर म्हणजे किती शायनिंग आहे मालाला बघा. आता हे तुम्ही हात विक्री करताय ना? हात विक्री कसा किलो विकताय? 100 रुपये. 100 रुपये. म्हणजे तोड्याला किती होते? एका दिवसाला किती होते? दिवसाला माल जर 70 किलो गावला किती होते एका तोड्याला माल? बाबा पैसे किती होते? 5000 7000 दररोज. आणि हायेस्ट तोडा दररोजचं 6000 रुपये तुम्हाला आहे. हायेस्ट तोडायचा किती झाला? 124 किलो. 124. 9800 हे 8800 रुपये. 8000. अरे वा. बर. आणि मला सांगा हे 100% आपल्या ह्याचं वैदिकवर आहे. वैदिकवर. मग आता हे बेसल आता टोटल या प्लॉटला म्हणतो 2 महिने झाले असेल. 2 महिने. 2 महिन्यात बेसल डोस तुम्ही किती घातले? 2 घातले. 2 घातले. या बेसल डोस 2 घातलेला तुम्हाला फरक काय जाणवला? फरक काय चांगलं झालं? वाटलं. म्हणजे रासायनिक पेक्षा चांगला प्लॉट वाटला. पहिला रासायनिक तुम्ही करत होता करत होतो आणि आता आपल्या यासाठी वैद्यकीय यात काय फरक आहे? काय फरक काय? जमीन आसमानचा फरक आहे. काय फरक काय वाटतं? म्हणजे मालाला शायनिंग आहे, यायला चांगला आहे. बरं. रोगराई कमी. रोगराई कमी. आणि आता मला सांगा हे तर तुम्ही हात विक्री विकताय, ग्राहकांची प्रतिक्रिया काय काय खाल्ल्यानंतर? गिराईक मध्ये चांगला चवीला आहे आणि द्या. मागच्या आता शुक्रवारी नेलता, तिने 1 किलो परत काल घेतला. एवढं 100 रुपये तुम्ही विक्री म्हणजे 25 रुपये पासून विकताय, एवढं महाग विकून सुद्धा ग्राहक घेते म्हणजे प्रतिक्रिया परत रिटेलरनी टेस्टच वेगळे आहे म्हणते. टेस्ट वेगळे आहे. बरं. समजा हे टेक्नॉलॉजी तुम्ही वापरली नसते यावर्षी तर काय झालं असतं? प्लॉट आता गेलाच असता, 15 दिवस टिकलाच नसता. टिकला नसता म्हणजे तुमचा केमिकल किती टिकत होता? 15 दिवस ते लय तर 20 दिवस प्लॉट राहायचं. चांगलं फवारणी केल्यात. बरं. आता किती दिवसांनी स्प्रे करतात? आम्ही काय आठवड्यात नाही एकदा. एकदा. बरं. आता प्लॉट सोडून 15 दिवस झाला म्हणतात, पण मी 15 दिवसात किती 1100 किलो झालं. पैसे किती झाले 1100 किलो आता सरासरी तरी? 1100 किलोचं मला वाटते 70,000 पर्यंत गेलं. 70 म्हणजे 18 गुंठे 70. म्हणजे अजून अपेक्षा किती आहे तुम्हाला? किती माल निघत? माझं माल काढायची जास्त घ्या अपेक्षा. फक्त ह्या पावसानं साथ द्यायला. पावसाचा आम्ही आहे की आम्ही साथ देणार तुम्हाला सोडा काय नाही, पण किती निघत तुम्हाला अपेक्षा किती आहे? 3 ते 4 टन माल काढायचा असा आहे अजून. म्हणजे तुम्हाला जवळ म्हणजे 2.5 लाखाच्या अपेक्षा आहे. आणि तुम्ही आता मी येताना बघितले ते गाडीवर तुम्ही लिहिले कृषामृत म्हणून. का बरं ते लिहिले कृषामृत? नुसते हे एसटी वैदिकचे व्हिडिओ बघूनच आम्हाला त्याचं हे झालंय खरंच. म्हणजे ते एसटी वैदिक म्हणून त्या तुम्ही त्याला प्रेमापोटी हे टाकले. बरोबर. तुमचं आता एक तुम्हाला म्हणला फोनवर ना मला तिची गाडी नील करायची. कुठली? घेतली. 100% ह्या प्लॉट मध्ये आपण 100% नील करायची गाडी करायची. 100% किती लावून आम्ही 100% ते माने माझ्या होता येईल तेवढं आम्ही सहकार्य करतो, पण ह्या प्लॉट मध्ये ती गाडी नील करायची. इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता? मी सांगाय म्हणजे आत्ताच तुम्हाला गिराईक घेऊन आलोय. मी जिथं गेलतो आता कर्नाटकात, ते म्हणाले कोबीच नाही तर सोयाबीन करणार. मी म्हटलं 100% करा. बाकी तुमची काय प्रतिक्रिया? हे प्रोडक्ट आपण वापरलं नसतं तर बाबा काय झालं असं आपलं पुढे हेच नव्हतं. ते कसं 20 दिवस टिकायचा हो. पहिला 20 दिवस लगेच पाणी. आता एवढं पाऊस पडून सुद्धा काय परिणाम झाला? पाऊस पडलाय, रात्री पाऊस पडला. म्हणजे काल असा प्लॉट बघण्यात होता जे एनर्जी बुस्टर क्रॉप आणि हे फवारलं त्यांनी. हे सांगत आली मी रचायला असतो. पप्पा म्हणाला लई यायला नाही फरक पडला. म्हटलं जरा थांबा, उद्या सोडायचं. बरं. धन्यवाद. ओके. हा बरं.